नमस्कार मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रकरणात CRPCच्या कलम 125 अंतर्गत पत्नीने पतीकडून मेंटेनन्सची मागणी केली होती। त्यावेळी पतीने न्यायालयात अर्ज करून सांगितले की पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्यामुळे कलम 125(4) नुसार तिला मेंटेनन्स मिळू नये। पतीने यासाठी काही छायाचित्रे आणि इतर कागदपत्रेही न्यायालयात सादर केली। मात्र ट्रायल कोर्टाने हा मुद्दा अंतिम सुनावणीच्या वेळी ठरवू असे सांगून पतीचा अर्ज फेटाळला आणि अंतरिम मेंटेनन्सच्या प्रक्रियेत त्याचा विचार केला नाही। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की जर पतीने प्रथमदर्शनी पुराव्याद्वारे पत्नीचा व्यभिचार दाखवून दिला तर कलम 125(4) मधील अपवाद लागू होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत पत्नीला अंतरिम मेंटेनन्स नाकारला जाऊ शकतो। म्हणजेच केवळ आरोप पुरेसा नाही, प्रथमदर्शनी पुरावा असणे आवश्यक आहे। हा निर्णय अनेक मेंटेनन्स प्रकरणांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो। अशाच सोप्या भाषेतील महत्त्वाच्या कायदेशीर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।